नमस्कार मित्रांनो. आज आपला पहिला व्लॉग आम्ही शूट करत आहोत. आज आम्ही चाललोय गायमुखचे दर्शन घेण्यासाठी. आम्ही आता माणगाववरून निघालेलो आहोत. माणगाववरून जवळजवळ एक 15 ते 20 किलोमीटरवरती गायमुख आहे. गायमुखचे वैशिष्ट्य हे आम्ही तुम्हाला तिथे जाऊनच सांगतो. तर आमच्या व्लॉगमध्ये बनून राहा. तर आम्ही आता गायमुखला आमच्या स्कूटीवरून चाललेलो आहोत. आमच्या डॉक्टरांची स्कूटी आहे. गायमुखला जायला 3 रस्ते आहेत. एक साई मार्गे आहे, एक बामनोली रोड मार्गे आहे आणि एक आहे तो खरेवली मार्गे. तर आम्ही चाललो आहोत तो बामनोली रोडच्या मार्गाने. आम्हाला जरा असं जवळ पडतो म्हणून आम्ही त्या रस्त्याने चाललेलो आहोत. तर आता पुढच्या सिनेमॅटिकचा तुम्ही आनंद घ्या. तर अशा प्रकारे आता हा घाट रस्ता सुरू झालेला आहे आणि घाटात गाडी चालवायला मजा ही फक्त तुम्हाला कोकणातच येणार याची गॅरंटी मी देतो. आणि जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्ही एक दुसरी सुट्टी टाकून जर पावसाळ्यात इकडे आलात फिरण्यासाठी तर नक्कीच तुम्ही अजून 2 दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या टाकणार आणि कोकणातच फिरणार याची गॅरंटी आहे. तुम्ही आता आनंद घेऊ शकता. बाजूला दोन्ही साईडला जंगल आहे. पूर्ण मोठा घाट आहे हा. हा एवढा मोठा टन आहे. आम्ही जेव्हा लहानपणी इकडे यायचो फिरायला, जेव्हा आम्ही 8वी ते 10वी पर्यंत आम्ही इकडे जायचो आंबे आंबे पाडायला, तेव्हा आम्हाला या टनला एवढी भीती वाटायची. आता काय सगळं सवय झाली म्हणून काय वाटत नाही. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा एक मजाच वेगळी होती. आता आम्ही उसार गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आधीच्या फुटेज मध्ये तुम्हाला जेवढी पण झाडं दिसली असतील त्या सगळ्या झाडांवरचे आंबे आम्ही तोडून झालेले आहेत. आम्ही लहानपणी एवढी मजा केली आहे या रोडला, या पूर्ण गावांमध्ये. आम्ही आंबे तोडलेत, आम्ही काजू तोडलेत, आम्ही कलिंगड तोडलेत. अशा प्रकारचे आम्ही खूप जास्त धमाल केलेली आहे. तर आता माझा मित्र सिद्धेश मला आता थोडी टिप्पणी देत होता. मी जर डॉक्टर असतो तर तुला रोजचा खूप जास्त कंटेंट भेटला असता. मी त्याला बोललो बाबा की अशी परमिशन असते काय, एखादा पेशंट आला किंवा त्याला कोणी काय असं हाफ मर्डरची केस आहे किंवा काय त्याला मोठी इजा झालेली आहे, त्याचा आपण फुटेज वगैरे करू शकतो का, शूटिंग करू शकतो का. तर तो बोलला तेवढा तर नाही करू शकत, पण नॉर्मल तू असं सांगू शकतोस की असा एखादा पेशंट आला होता, त्याला हे झालं होतं, त्याला ते झालं होतं, त्याला मी असं ट्रीट केलंय. अशा प्रकारचा कंटेंट आता फ्युचर मध्ये आमचे डॉक्टर सेट सुद्धा बनवतील याची मी अपेक्षा करतोय. तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तळेगाव गावामध्ये आहे. तर आता आम्ही गायमुखे दर्शनात जात होतो तेव्हा आम्हाला हा दिसलेला आहे तळेगाव गावामध्ये. अतिशय उत्तम प्रकारची रचना इथं उभारली गेलेली आहे. खूप सुंदर असा पुतळा. आता आपण गावागावांच्या रस्त्यातून चाललेलो आहोत. बघू शकता दोन्ही बाजूला छोट्या छोट्या वाड्या आहेत. बघू शकता तुम्ही माझ्या मागे पूर्ण जंगल आहे. दोन्ही साईडला मोठे मोठे जंगल आहेत. तर आता आपण एक 5 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत गायमुखामध्ये.
तर गायमुख इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्याचा इतिहास मी सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपण गायमुख इथे पोहोचलेलो आहोत. पनेळी गाव, तालुका तळा अशा ठिकाणी हे वसलेलं आहे गायमुख. तुम्ही बघू शकता आतमध्ये जे आहे तेच गायमुख आहे. तर तुम्हाला आता मी जवळ जाऊन दाखवतो. तर आपण उतरलो आहोत गायमुखाच्या इथे. तर तुम्हाला मी आता जवळ जाऊन दाखवतो की गायमुख आणि त्याचा इतिहास नक्की काय आहे. बघू शकता मागे पूर्ण डोंगर आहे, पूर्ण जंगल आहे. तुम्ही बघू शकता इथे हे जे गायमुख आहे इथून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. तर त्या पाण्याच्या प्रवाहा मागचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. तर आपण आलेलो आहोत गायमुख दर्शनासाठी. गायमुख हे पनेरी गावामध्ये तालुका तळा इथे वसलेला आहे. तर या गायमुखाचा इतिहास असा आहे की या गायीच्या मुखामधून 24 तास 365 दिवस पाणी हे कंटिन्युअसली वाहत असतं. हे पाणी कुठून येतं, याचा स्रोत कुठला आहे अजूनपर्यंत कोणालाही माहिती नाहीये. जे जुनी माणसं जी आहेत ते असं म्हणतात की जवळजवळ 300-400 वर्षापासून या पाण्याचा प्रवाह कधीही थांबलेला नाहीये. कंटिन्युअसली 24 तास हा पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. भर उन्हाळ्यामध्ये आजूबाजूच्या गावांमधल्या नद्या आटतात, पूर्ण नद्या पूर्ण साफ झालेल्या असतात, काहीच पाणी नसतं, तरी सुद्धा याच्यामधला पाण्याचा स्रोत हा कंटिन्युअसली चालूच असतो. तर माझा मित्र सिद्धेश याच गावचा आहे. त्याचं असं म्हणणं आहे की हे जे तोंड जे आहे हे आधी आधी हेच तोंड होतं, मग गावकऱ्यांनी हे तोंड काढून प्लास्टिकचं तोंड लावलं. ते कुठं आहे नंतर तुम्ही बघू शकता. आणि परत हे लावण्यात आलेलं आहे. अच्छा, तर याचा स्रोत कुठला आहे, कुठून हे पाणी येत आहे हे अजूनपर्यंत कोणालाच कळलेलं नाहीये. तर तुम्हाला मी आता जवळून दाखवतो. तुम्ही आता हे जवळून बघा कसं आहे. तर आणि अजून एक मी तुम्हाला दाखवतो, हे पाणी आपण पिण्यासाठी पण वापरू शकतो. पूर्ण मिनरल वॉटर आहे, तुमच्या बिस्लरीच्या पाण्याला लाजवेल असं गोड पाणी आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा हा, एकदम गोड असं पाणी आहे. गावाकडचं पाणी कसं गोड असतं तशी एकदम मला चव आहे, मस्त एकदम. इथं कधी पाण्याची टंचाई होत नाही या गावामध्ये. इथे एक छोटं देवाचं मंदिर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. देवाचं मंदिर इथे आणि देवाच्या पायथ्याशी इथे गायमुख आणि त्यातनं पाण्याचा 24 तास प्रवाह बघायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे आमचे गायमुख इथले दर्शन घेऊन झालेले आहे. तर तुम्हाला पूर्ण इतिहास आम्ही सांगून टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता अजून सुद्धा माझ्या सोबतचा त्या पाण्याचा काय सोडत नाही अजून. त्याला पाणी एवढं गोड लागत आहे, सांगू नाही शकत तुम्हाला. तर भेटूत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढची व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. पुढची व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला आता सांगून ठेवतो. पुढचा टॉपिक असणार आहे बामनोली येथील बुद्ध लेणी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.